Hello dear students. In last lecture we have studied regarding the basics of thermal properties of matter. ज्यामध्ये आपण टेम्परेचर अँड हीट, मेजरमेंट ऑफ टेम्परेचर अँड आयडियल गॅस इक्वेशन याचा स्टडी केला. आजच्या पार्टमध्ये म्हणजेच सेकंड पार्टमध्ये आपल्याला थर्मल एक्सपान्शन हा पॉईंट स्टडी करायचा आहे. In case of thermal expansion, as we know, there are three different types of expansions we can see. Just like we can see three types of dimensions are available: one dimension, two dimension, and three dimension. In same cases, we can see thermal expansion in three different types. Likewise, the first type is linear expansion, the second one is areal expansion, and the third one is volume expansion. So this will be the study of thermal expansion, and after that the coefficients of these three types of expansions will be discussed, and the relation between the three coefficients of expansion अल्फा, बीटा अँड गॅमा यांच्यातलं रिलेशन आपल्याला पुढे बघायचं आहे. आणि शेवटी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याच्यावरती सुद्धा आपल्याला डिस्कशन आजच्या लेक्चरमध्ये करायचं आहे. सो वी विल स्टार्ट विथ द कन्सेप्ट ऑफ थर्मल एक्सपान्शन. ओके, तर एखाद्या ऑब्जेक्टला जेव्हा आपण हीट करतो तेव्हा त्यानंतर त्या ऑब्जेक्टची साईज म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम जो असतो तो एक्सपांड होत असतो आणि त्याला कूल केल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम कमी होत असतो. तर हीट दिल्यानंतर जेव्हा ऑब्जेक्टचं एक्सपान्शन होतं त्याला आपण थर्मल एक्सपान्शन असं म्हणायचं आहे. देअरफॉर द इन्क्रीज इन द डायमेन्शन्स ऑफ द बॉडी ड्यू टू इन्क्रीज इन टेम्परेचर इज कॉल्ड एज थर्मल एक्सपान्शन. याच थर्मल एक्सपान्शनचे तीन टाईप्स आपल्याला बघायला मिळतील. पहिला टाईप आहे लिनियर एक्सपान्शन. तर लिनियर एक्सपान्शन समजून घेण्यासाठी आपल्याला एक वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट अर्थात एखादी आयर्न किंवा कुठल्याही मेटलपासून बनलेली ऑब्जेक्ट किंवा रॉड आपण ज्याला म्हणू शकतो तो जरी कन्सिडर केला आणि ज्याला आपण हीट दिल्यानंतर त्याची लेंथ वाढणार आहे, अशा प्रकारच्या एक्सपान्शनला लिनियर एक्सपान्शन म्हटलं जाईल. ओके, तर लिनियर एक्सपान्शन हे आपल्याला कुठल्या तरी वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सच्या बाबतीत बघायला मिळणार. लिनियर एक्सपान्शन समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्याकरता एक कोएफिशियंट अल्फा या ठिकाणी दिलेला आहे. कोएफिशियंट अल्फा जो आहे तो आपल्याला चेंज इन लेंथ पर युनिट चेंज इन टेम्परेचर अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करता येईल. त्याचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. अल्फा इज इक्वल टू L2 मायनस L1 अपॉन L1 इंटू T2 मायनस T1. यात L2 मायनस L1 म्हणजेच चेंज इन लेंथ असेल आणि T2 मायनस T1 म्हणजेच चेंज इन टेम्परेचर, म्हणजे ज्या पद्धतीने टेम्परेचर इन्क्रीज होईल त्यात चेंज आपल्याला बघायला मिळेल. T2 अर्थातच हे फायनल टेम्परेचर आणि T1 इनिशियल टेम्परेचर असेल. त्याचप्रमाणे लेंथसुद्धा T2 या टेम्परेचरला L2 ही लेंथ आपल्याला त्या रॉडची बघायला मिळेल आणि T1 म्हणजेच इनिशियल टेम्परेचरला L1 एवढी लेंथ त्या रॉडबद्दल किंवा आपण त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची बघू शकतो. तर हे झालं लिनियर एक्सपान्शनबद्दल. लिनियर एक्सपान्शनमध्ये जसं आपण वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट कन्सिडर करतो तसंच जर आपण टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट्समधलं एक्सपान्शन आपल्याला जर बघायचं असेल तर त्याकरता आहे एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनलाच सुपरफिशियल एक्सपान्शन असंही म्हटलं जातं. आपण जर एखादा टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट किंवा एखादा सरफेस कन्सिडर केला, त्या सरफेसला हीट केल्यानंतर त्याचंसुद्धा एक्सपान्शन आपल्याला बघायला मिळेल. या एक्सपान्शनला म्हणतात एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनसाठी कोएफिशियंट जो असतो त्याला आपण बीटा म्हटलेलं आहे. सो दॅट बीटा इज गिवन बाय A2 मायनस A1 अपॉन A1 इंटू T2 मायनस T1. हिअर द चेंज इन एरिया इज कन्सिडर्ड. A2 मायनस A1 हा एरियामधला फरक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. या ठिकाणी कोएफिशियंट ऑफ एरियल एक्सपान्शनला बीटा म्हटलेलं आहे. तर बीटा डिफाईन करण्यासाठी आपल्याला एरियामधला चेंज आणि त्याला पर युनिट चेंज इन टेम्परेचरसुद्धा आपल्याला कन्सिडर करावं लागतं आहे, जे आपण फॉर्म्युल्यामध्ये बघू शकतो. सो दिस इज अबाउट एरियल एक्सपान्शन. एरियल एक्सपान्शनलाच सुपरफिशियल एक्सपान्शन म्हटलं जातं, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. सो टेम्परेचरचा चेंज ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला एक्सपान्शन टू डायमेन्शनल ऑब्जेक्ट्सच्या बाबतीतसुद्धा बघायला मिळतं.
आता पुढचा पॉईंट आपल्याला 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टबद्दल कन्सिडर करायचं आहे. सो वेन वी कन्सिडर एनी क्युबिकल शेप ऑफ ऑब्जेक्ट, जो 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट असेल त्याला हीट दिल्यानंतर त्याचंसुद्धा एक्सपान्शन हे चारही बाजूला होत असतं. क्यूब जो असतो त्याच्या सर्व बाजूंना त्याचं आपल्याला एक्सपान्शन झालेलं बघायला मिळेल. सो when we heat any object which is a cubical shape of object, then we can see the expansion in all its directions. That expansion is called as volume expansion. So for increase in volume we have to given, or we have to assign a word called as volume expansion. It is also called as cubical expansion, and the coefficient for volume expansion or cubical expansion is denoted by gamma, and that gamma is equal to V2 minus V1 upon V1 into T2 minus T1. So here V2 minus V1 is change in volume and T2 minus T1 is change in temperature. तर तिन्ही प्रकारचे एक्सपान्शन जे आहेत ते अतिशय सिमिलर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. फक्त फरक डायमेन्शन्सचा असणार आहे. फर्स्ट पॉईंटमध्ये लेंथ एक्सपान्शन आपण बघितलं, ज्यात पर्टिक्युलर मेटल रॉड ज्याला हीट दिल्यानंतर आपण त्याचं एक्सपान्शन बघू शकतो. सेकंड पॉईंट एरियल एक्सपान्शनचा, कुठल्याही एखाद्या मेटल प्लेटला आपण जेव्हा हीट प्रोव्हाइड केली तर त्या मेटल प्लेटचं सुद्धा एक्सपान्शन 2 डायमेन्शनलमध्ये आपल्याला बघायला मिळेल. 3 डायमेन्शनलच्या बाबतीत आपण एखादा क्युबिकल मेटल बॉक्स जर कन्सिडर केला तर त्याला हीट दिल्यानंतर त्याचंसुद्धा एक्सपान्शन सर्व बाजूला होताना बघायला मिळेल. दॅट इज कॉल्ड एज व्हॉल्यूम एक्सपान्शन, अँड ऑल दीज 3 पॉईंट्स विल कंपॅरेटिव्हली कॉल्ड ॲज थर्मल एक्सपान्शन. आता या तिन्ही एक्सपान्शन्समध्ये आपण जे 3 इक्वेशन्स बघितले, अल्फा, बीटा आणि गॅमा, तर हे कोएफिशियंट्स असतील थर्मल एक्सपान्शनमधले. त्यांच्यातलं एक रिलेशन आपल्याला बघायला मिळतं अल्फा, बीटा आणि गॅमाचं. पुढच्या पॉईंटमध्ये इक्वेशन आपल्याला दिलं आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 2 अँड दॅट इज फर्दर इक्वल टू गॅमा अपॉन 3. इथे अल्फा हा लिनियर एक्सपान्शनचा कोएफिशियंट असेल, बीटा हा एरियल एक्सपान्शनचा कोएफिशियंट असेल आणि गॅमा इज कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन फॉर व्हॉल्यूम. तर यांच्यामध्ये हे रिलेशन आपल्याला बघायला मिळतं आहे, अल्फा इज इक्वल टू बीटा अपॉन 2 अँड दॅट इज इक्वल टू गॅमा अपॉन 3. अल्फा, बीटा आणि गॅमामधलं हे रिलेशन आपण बघू शकतो. यानंतर पुढचा पॉईंट आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही टर्मसुद्धा आपल्याला हीट्सशी रिलेटेड असल्याचं बघायला मिळतं आहे. जसं की ते नाव आपण बघू शकतो, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, म्हणजे ही कुठल्या तरी प्रकारची कॅपॅसिटी असेल किंवा आपण ज्याला अमाऊंट ऑफ हीट कन्सिडर करू शकतो. ही अमाऊंट ऑफ हीट त्या पर्टिक्युलर मॅटरने ॲब्सॉर्ब किंवा एक्झॉस्ट केलेली जर असेल तर त्या मॅटरसाठी आपल्याला पर्टिक्युलर हीट जर आपण कॅल्क्युलेट केली तर ती मिळणार आहे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एवढी. ओके, तर कुठल्याही ऑब्जेक्टचं टेम्परेचर हे 1 डिग्री सेल्सिअसने जर आपण वाढताना बघतोय तर त्यावेळेस त्या ऑब्जेक्टने किती प्रमाणात हीट ॲब्सॉर्ब केलेली असेल तर त्याला आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणू शकतो. म्हणजे जेवढी हीट त्या ऑब्जेक्टने ॲब्सॉर्ब केली असेल तीच त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असेल. हे आपण डेफिनेशनवरून सुद्धा बघू शकतो. यात डेफिनेशनमध्ये दिलं आहे की स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाईन्ड ॲज अमाऊंट ऑफ हीट पर युनिट मास ॲब्सॉर्ब्ड ऑर गिवन आउट बाय द सबस्टन्स टू चेंज इट्स टेम्परेचर बाय 1 युनिट. आता इथे 1 युनिट हे टेम्परेचर असेल, जे आपण 1 डिग्री सेल्सिअस किंवा 1 केल्विन घेऊ शकतो. तर कुठल्याही सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्रीने चेंज करण्यासाठी त्या सबस्टन्समध्ये किती प्रमाणात हीट ॲब्सॉर्ब किंवा गिवन आउट केली गेली असेल त्या हीटलाच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी असं म्हटलं जातं. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ही स्मॉल एस या सिम्बॉलने डिनोट केली जाईल, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला खाली दिला आहे, एस इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी. यामध्ये डेल्टा क्यू हे अमाऊंट ऑफ हीट असेल जी त्या ऑब्जेक्टने ॲब्सॉर्ब केलेली असेल किंवा त्या सबस्टन्समधून ती बाहेर पडलेली हीट असेल, आणि त्याच सबस्टन्सचं मास हे स्मॉल एम
आणि चेंज इन टेम्परेचर डेल्टा टी, म्हणजेच जे आपण 1 डिग्री सेल्सिअसने किंवा 1 केल्विनने टेम्परेचर चेंज करत होतो ते असेल डेल्टा टी. तर अशा केसमध्ये आपल्याला स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी एस इज इक्वल टू डेल्टा क्यू अपॉन एम इंटू डेल्टा टी अशी मिळणार आहे. सो दिस इज अबाउट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. तर आजच्या लेक्चरला आपण थर्मल एक्सपान्शन हा पॉईंट बघितला, थर्मल एक्सपान्शनमधले कोएफिशियंट बघितले आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीबद्दलसुद्धा आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे. पुढच्या लेक्चरला आपण आणखी पॉईंट्स थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटरबद्दल स्टडी करू. थँक्यू.